मित्रांनो, अंघोळ ही रोजची क्रिया असली तरी ती योग्य पद्धतीने केली नाही तर त्याचे शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. विशेषतः स्त्रियांनी आंघोळीच्या वेळी काही गोष्टींकडे लक्ष न दिल्यास त्वचेवर इन्फेक्शन, कोरडेपणा, खाज येणे तसेच हार्मोन्सच्या असंतुलनासारख्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात. आज आपण अशाच 5 सामान्य चुका पाहणार आहोत ज्या अनेक महिला नकळत करत असतात आणि त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतात. या चुका टाळल्या तर आरोग्य आणि त्वचा दोन्ही दीर्घकाळ निरोगी राहू शकतात. नंबर 1. प्रायव्हेट पार्ट्सची स्वच्छता गरज आहे नैसर्गिकतेची, रसायनांची नाही. आजकाल बाजारात विविध प्रकारचे इंटिमेट वॉश, फेमिनिन हायजीन प्रॉडक्ट्स मोठ्या प्रमाणावर मिळतात. त्यांच्या आकर्षक ॲडव्हर्टाइजमेंट्स बघून अनेक स्त्रिया दररोज त्याचा वापर करतात. पण या उत्पादनांमध्ये हार्श केमिकल्स, कृत्रिम सुगंध आणि pH बदलणारे घटक असतात जे शरीराच्या अत्यंत संवेदनशील भागांवर नकारात्मक परिणाम करू शकतात. हे रसायने योनीच्या नैसर्गिक pH स्तरात गडबड करतात. pH बिघडल्यास बॅक्टेरियल व्हजायनोसिस, खाज, जळजळ आणि संसर्ग होण्याची शक्यता वाढते. मित्रांनो, तज्ज्ञ सांगतात की प्रायव्हेट पार्ट्सच्या स्वच्छतेसाठी कोणतेही साबण, सुगंधित जेल किंवा केमिकलयुक्त उत्पादनांची गरज नसते. आपल्या शरीराची ही प्रणाली स्वतःला स्वच्छ ठेवण्यासाठी सक्षम असते. जर आवश्यक वाटलेच तर फक्त स्वच्छ कोमट पाणी वापरून हलक्या हाताने स्वच्छता करावी. त्यामुळे कृपया रोजच्या आंघोळीचा भाग म्हणून या भागांना जास्त घासणे, फोम वॉश वापरणे टाळावे. जास्त स्वच्छता करताना अनावश्यक रसायनांचा वापर टाळावा, कारण अशा प्रकारची अतिस्वच्छता देखील आजारांना निमंत्रण देऊ शकते. नंबर 2. दररोज केस धुणं चुकीची सवय. अनेक स्त्रिया दररोज आंघोळ करताना केस देखील धुतात. स्वच्छतेच्या दृष्टीने ही सवय योग्य वाटत असली तरी ती दीर्घकालीन दृष्टिकोनातून आपल्या केसांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्वचेप्रमाणेच आपल्या टाळूवरही नैसर्गिक तेल म्हणजेच सीबीम स्त्रवते, जे केसांना पोषण देण्यासाठी आणि त्यांना मऊ, चमकदार ठेवण्यासाठी आवश्यक असतं. परंतु दररोज केस धुण्यामुळे हे नैसर्गिक तेल पूर्णपणे निघून जातं आणि त्याचा परिणाम म्हणून केस कोरडे, कमकुवत होतात आणि तुटतात. विशेषतः आजकाल बाजारात मिळणारे बहुतेक शॅम्पू स्ट्रॉंग केमिकल्स, कृत्रिम सुगंध आणि सल्फेट्सने भरलेले असतात. या शॅम्पूंमधील घटक केसांच्या मुळांवर परिणाम करतात आणि त्यांची नैसर्गिक चमक, मऊपणा आणि लवचिकता कमी करतात. सतत अशा रासायनिक शॅम्पूंचा वापर केल्याने केस गळती, स्प्लिट एंड्स आणि केस वेळेआधी पांढरे होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. तज्ज्ञांच्या मते दररोज केस धुण्याऐवजी आठवड्यातून फक्त 2 ते 3 वेळा केस धुणं अधिक योग्य आहे. यामुळे टाळूवरील नैसर्गिक तेल टिकून राहतं, जे केसांच्या पोषणासाठी आवश्यक असतं. आणि जेव्हा केस धुण्याची वेळ येते तेव्हा नेहमी सौम्य, सल्फेट फ्री शॅम्पू निवडणं केव्हाही फायदेशीर ठरतं. मित्रांनो, केस स्वच्छ ठेवणं जितकं गरजेचं आहे तितकंच त्यांना जपणं देखील आवश्यक आहे. दररोज त्यांच्यावर केमिकल्सचा मारा करणे म्हणजे सौंदर्याच्या नावाखाली त्यांच्या आरोग्याला धोका देणे होय. त्यामुळे महिलांनी दररोज केस धुण्याची सवय टाळावी आणि केसांना थोडी विश्रांती द्यावी. योग्य वेळी योग्य उत्पादने वापरून केसांची निगा राखली तर ते नैसर्गिकरित्या मजबूत, चमकदार आणि सुंदर राहू शकतात. नंबर 3. सतत एकच लुफा आणि घाणेरडा टॉवेल वापरणे. मित्रांनो, काही लोक महिनोन्महिने एकाच लुफाचा वापर करतात आणि टॉवेल देखील न धुता सलग अनेक दिवस वापरतात. ही सवय आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक ठरू शकते. लुफा म्हणजे मृत त्वचा काढण्यासाठी आणि शरीर स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारी वस्तू. ती वापरल्यावर त्यात त्वचेचे सूक्ष्मकण, बॅक्टेरिया आणि ओलसरपणा राहतो. जर लुफा योग्य प्रकारे वाळवला नाही किंवा वेळेवर बदलला नाही तर त्यामध्ये बुरशी आणि हानिकारक जंतूंची वाढ होऊ लागते. अशा लुफाचा पुन्हा वापर केल्यास त्वचेवर पुरळ, खाज, ॲलर्जी किंवा बॅक्टेरियल संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे लुफा प्रत्येक वापरानंतर पूर्णपणे वाळवणे आणि दर 2 ते 3 आठवड्यांनी बदलणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे टॉवेल ही एक अशी वस्तू आहे जी आपल्या संपूर्ण शरीरावर वापरली जाते आणि जर ती स्वच्छ नसेल तर ती त्वचेवर बॅक्टेरिया आणि घाण परत लावते. ओलसर आणि वापरलेला टॉवेल वापरणं म्हणजे संसर्गाला आमंत्रण देणंच आहे. विशेषतः दमट हवामानात टॉवेल लवकर सडू लागतो आणि त्यामधून दुर्गंधी, त्वचेच्या समस्या किंवा फंगल इन्फेक्शन होऊ शकते. म्हणूनच दर 3 ते 4 दिवसांनी टॉवेल धुणं आणि तो कोरडा झाल्यावरच वापरणं ही सवय अंगीकारणे आवश्यक आहे. टॉवेल नेहमी सुक्या, हवेशीर ठिकाणी वाळवावा आणि शक्य असल्यास 2 टॉवेल ठेवावे, एक अंगासाठी आणि दुसरा चेहऱ्यासाठी, कारण चेहऱ्याची त्वचा अधिक संवेदनशील म्हणजेच सेन्सिटिव्ह असते. नंबर 4. आंघोळ झाल्याक्षणी घट्ट कपडे घालणे. मित्रांनो, आंघोळी इतकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंघोळीनंतर शरीराची योग्य निगा राखणे. आज अनेक स्त्रिया आंघोळीनंतर त्वचा नीट कोरडी न पुसता थेट घट्ट अंतर्वस्त्र किंवा कपडे घालतात.
हीच सवय दीर्घकाळ राहिली तर आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. आंघोळीच्या वेळी शरीरावरचं उष्ण पाणी त्वचेचे पोर्स उघडतात. ही पोर्स काही काळ खुली राहतात, ज्यामुळे त्वचा सेन्सिटिव्ह होते. जर यावेळी शरीरावर अजून ओलावा असतानाच घट्ट कपडे किंवा अंतर्वस्त्र घातली गेली तर त्यामुळे त्वचेवर बुरशी वाढण्याचा धोका वाढतो. विशेषतः उष्ण आणि दमट हवामानात हा धोका अधिक असतो. याशिवाय घट्ट अंतर्वस्त्र घालण्यामुळे त्वचेला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि सततच्या घर्षणामुळे पुरळ, खाज, जळजळ व बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यता वाढते. अनेक महिलांना योनीभोवती फंगल इन्फेक्शन, घामोळी किंवा खाज सारख्या समस्या सतत त्रासदायक ठरतात आणि त्यामागे हीच साधी पण दुर्लक्षित केलेली कारणं असतात. त्यामुळे आंघोळीनंतर शरीर पूर्णपणे टॉवेलने कोरडं करणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः अंडरआर्म्स, मांडींमधला भाग, स्तनांच्या खालचा भाग हे व्यवस्थित कोरडं करावं. यानंतरच सैलसर, ब्रिदेबल, शुद्ध सुती अंतर्वस्त्र घालावीत. नंबर 5. मॉइश्चरायझर न लावणं. अनेक स्त्रिया आंघोळीनंतर त्वचेला मॉइश्चरायझर लावणं विसरतात किंवा खूप उशिरा लावतात, पण ही सवय त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. आंघोळीनंतर त्वचेची रंध्र उघडलेली असतात आणि त्यावेळी तेल किंवा लोशन लावल्यास ते त्वचेत खोलवर शोषलं जातं. त्यामुळे त्वचा मऊ, तजेलदार आणि निरोगी राहते. जर वेळेवर मॉइश्चरायझर लावलं नाही तर त्वचा कोरडी, रापलेली होऊ शकते आणि ती खाज, पुरळ किंवा ॲलर्जीला अधिक संवेदनशील होते. त्यामुळे आंघोळीनंतर 15 ते 20 मिनिटांच्या आत मॉइश्चरायझर लावणं ही त्वचेसाठी एक आवश्यक सवय मानली पाहिजे. त्वचेला आवश्यक आर्द्रता मिळवून देण्यासाठी योग्य प्रकारचा मॉइश्चरायझर निवडणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कोरड्या त्वचेसाठी जाडसर आणि ऑइल बेस्ड लोशन फायदेशीर ठरतं, तर तेलकट त्वचेसाठी हलकं वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर उत्तम असतं. यामध्ये व्हिटॅमिन ई, ॲलोवेरा किंवा कोको बटर असलेले घटक त्वचेला पोषण देतात आणि तिची चमक टिकवून ठेवतात. मित्रांनो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असणार. अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट्सकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.